श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये धुंदुकारीची कथा ऐकली। भागवत श्रवणाने धुंदुकारी हा विष्णुपदाला जाऊन पोहोचला, एवढं महत्त्व या भागवताचं आहे। कारण सनकादिकांना विचारलं होतं की भागवतामुळे कोणाकोणाचा उद्धार होतो, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की पाप्यातला पापीही मनुष्य असला तो सुद्धा भागवताच्या सप्ताह श्रवणाने त्याला विष्णुपदाची प्राप्ती होते, असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं। आणि उदाहरणादाखल त्यांनी ही धुंदुकारीची कथा सांगितली। आता प्रत्यक्ष भागवताचा प्रथम स्कंद आहे, त्या प्रथम स्कंदाला आपण सुरुवात करणार आहोत। या प्रथम स्कंदामध्ये प्रारंभीचे जे 3 श्लोक आहेत ते मंगलाचरणाचे आहेत। मंगलाचरण हे ग्रंथारंभी केलं पाहिजे असा एक संकेत आहे। तसं परमात्मा त्याचं नाव हे सर्व ठिकाणीच मंगलकारक असतं, सर्व मंगल मांगल्ये असा हा परमात्मा असतो, तो सर्वत्र व्याप्त असतो। या जगामध्ये अमंगल काहीच नाही, कारण प्रत्येक अणुरेणूमध्ये भगवंत भरलेला आहे आणि भगवंताचा अधिष्ठान असल्यामुळे ते सर्वच मंगल आहे। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु विघ्नस्वरान् तेने ब्रह्महृदाचादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिवृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो स्मृशा धाम्ना स्वेन निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोजितकैतोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरुद्यवरुध्यत्यत्र पृथिवी शुश्रुभिस्तत्क्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मौरो रसिका भुवि भाविका। या चराचर विश्वाची उत्पत्ती एका अविनाशी अशा तत्वापासूनच झालेली आहे आणि हे अविनाशी तत्व म्हणजेच चैतन्य, ही सर्व सृष्टी चैतन्य रूप आहे। चैतन्याचं वैशिष्ट्य असं आहे की चैतन्य हे विकार पावणार आहे। या चैतन्याला सत्य असं म्हटलं गेलं, तेच ब्रह्म आहे आणि तोच भगवान आहे। एकाच वस्तूला तुम्ही जे नावं ठेवले ते त्या परमात्म्याला मिळतात, ते सर्व नावं त्या परमात्म्याची आहेत। मज अनाम्यासी नामे ठेविती, मज अकुळाचे कुळवानिती, मज सर्वांतरा ते कल्पिती हरिमित्रगा। ज्ञानेश्वरीत वर्णन आहे। ज्याला नाम नाही त्यालाही नाव ठेवलं, मज अनाम्या ते नामे ठेविती, मज अकुळाचे कुळवानिती, मला कुठलाही कुळ नाही, तर रघुकुल यदुकुल भृगुकुल असा कुळाचा उच्चार केला जातो।
पण चैतन्य म्हणजे या ठिकाणची असलेली शक्ती, ती वर्णनच करता येणार नाही. आणि ही शक्ती, चैतन्य, ऊर्जा, ज्या काय म्हणायचं असेल ते म्हणू, त्याचा जो कार्यान्वित झालेला पहिला दृश्य आविष्कार म्हणजे ब्रह्मदेव. त्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, हा पहिला त्याचा दृश्य असा अवतार. आणि यानेच त्या चैतन्याचा या सृष्टीमध्ये प्रचार केला, प्रसार केला. प्रसार करण्यासाठी बुद्धी पाहिजे, प्रचार करण्यासाठी बुद्धी पाहिजे, आणि त्या बुद्धीची प्रेरणा त्या चैतन्यानेच दिली. त्या ब्रह्मदेवाच्या हृदयकमलामध्ये वेदांचं स्फुरण, वेदाची ज्याला आपण स्मृतीरूपी स्फूर्ती दिली, आणि ब्रह्मदेवापासून वेद प्रकट झाले. या सृष्टीसाठी 3 गुणांची निर्मिती झाली, रजत, सत्व आणि तम. हे या सृष्टीचे मूल 3 असे गुण आहेत. आणि या 3 गुणांमुळे ही सृष्टी आपल्याला दृश्य स्वरूपात आलेली आहे. परंतु ही जी सृष्टी आहे ही अशाश्वत आहे. ती मूळ स्वरूपामध्ये कधीच सतत राहू शकत नाही आणि कायम राहू शकत नाही. तिच्यामध्ये सतत आणि कायम बदलच होत असतो, फेरफार होत असतो. ती अशाश्वत म्हणजे मिथ्या आहे असंही म्हटलं जातं. उदाहरण आहे मृगजळ. मृगजळ हा सूर्यकिरणांच्या आणि वाळूच्या मध्ये निर्माण झालेला भासमान असा हा भाग आहे. त्या वाळवंटामध्ये तापलेल्या जी वाळू असेल, रेती असेल, त्याच्यात अशा पाण्यासारखे एक प्रवाह जल हलताना दिसत आहे. तो दृष्टीभ्रम असतो, ते खरं नसतं. परंतु ते भासायला मात्र सत्य भासतं. पाहिल्यानंतर नाही आहे, पाणी आहे. तर तो सर्व भ्रम आहे, कारण ते शाश्वत नसतं, ते मिथ्या स्वरूपाचं असतं. आणि त्याच्यात त्या किरणांचा, वाळूचा असा जो झालेला एक भास आपल्या दृष्टीला दिसतो, त्याच्यातून आपण त्याचं नाव ठेवतो. ते केवळ मृगाला दिसतं ना आपल्याला दिसत नाही अशातला भाग नाही. फक्त असं सांगतात की मृग म्हणजे हरिण, तिथे पाणी आहे आणि ते धावत धावत तिथे जातात. पण तसं काही नसतं. हरणांना भासणारं ते पाणी म्हणून ते धावतात, पण आपल्यालाही दिसतं, ते जलमय झालेलं दिसतं. हा दृष्टीभाचा प्रकार आहे. आता याच्यामध्ये सृष्टीचा मूळ गुणधर्म म्हणजे रूपांतरित होतं. एकच रूप कायम दिसत नाही. छोटं बीज लावलेलं असेल, त्याला अंकुर फुटला तर तो तसाच राहत नाही. त्याला हळूहळू पाने येतात, त्याच्यानंतर फांद्या वगैरे हे असं मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे रूपांतर हा गुण आहे. छोटा बालक कायमच छोटा राहत नाही, त्याच्याही मध्ये मोठं रूपांतर होत जातं. या चैतन्याचा आपल्याला फक्त आपण अनुभव घेऊ शकतो. प्रत्यक्ष चैतन्य पाहू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण चैतन्याचा अनुभव घेतो, महसूस होतो. चैतन्य हे आपल्या अनुभूतीला येऊ शकतं. म्हणजेच चैतन्य ही एक गुप्त अशी शक्ती आहे, ज्याच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती वास करते. पण ती हृदयात आहे आपण म्हणतो, पण इतर जे काही अवयव त्याच्यातही आहेत ना, आहेच. प्रत्येक धमनी, प्रत्येक अवयव त्याच्यात एक वेगवेगळं समुच्चय त्याचा तो आपल्याला दृष्टीला दिसतो. आता मनुष्य झोपलेला असेल तरी हातापायाची त्याची हालचाल होते.
कारण ती क्रिया चालूच असते, कारण ते चैतन्य सर्वव्यापी आहे. आणि ते चैतन्य एकदा निघून गेलं तर मग कुठलीही गोष्ट हालताना दिसत नाही, चालताना दिसत नाही. मग तिला कितीही बाहेरनं प्रयत्न करा, ही गुप्त आहे. चैतन्य हे गुप्त स्वरूपात आहे. आणि भागवतकार सांगतायत की आम्ही अशाच सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असलेल्या चैतन्यालाच त्याची आम्ही उपासना करतो, त्या सत्य तत्वाची आम्ही उपासना करतो. ते चैतन्य जे आहे असतो मा सद्गमय, सत म्हणजेच हे सत्य असलेलं चैतन्य. हिरण्मयेन पात्रेन सर्वस्यापरितं मुखम तत्वं पुषणापावृणु सत्य धर्माय दृष्टे. आम्ही सत्य धर्माची उपासना करणार. ते सत्य धर्म म्हणजे जे काही सत्य, अंतिम सत्य आहे तोच म्हणजे ईश्वर. तो निर्गुण निराकार आहे, चैतन्य स्वरूप हा ईश्वर आहे. आणि याचंच वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. मंगलाचरणाच्या या पहिल्या श्लोकामध्ये धामना स्वेन निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. आम्ही त्या सत्याची उपासना करतो, जो आमच्या हृदयात सर्वांतरयामी परमात्मा आत आणि बाहेर, आमच्यात आणि या साऱ्या सृष्टीमध्ये व्यापून आहे. अशा त्या सत्यतत्वाची, त्या ईश्वराची, त्या ब्रह्मतत्वाची आम्ही उपासना करणार आहोत. धर्म प्रोजित कैतोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तव मात्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम. भागवतामध्ये निष्काम आणि निरपेक्ष अशा आचार धर्माचा पुरस्कार केलेला आहे. कैतव याचा अर्थ असा आहे की ईश्वर प्राप्ती शिवाय इतर सर्व कामना आणि इच्छा हे कैतव आहे, म्हणजे कपट आहे. ते कपट आहे. ईश्वर हाच सत्य आहे. आणि म्हणून अशा सत्य अशा परमात्म्याचा जो काही पुरस्कार इथे भागवताने केलेला आहे, हा पुरस्कार भागवतातून जे निर्मत्सर झालेले ऋषीमुनी आहेत त्यांनी सुद्धा केलेला आहे. निर्मत्सराणां सताम, याच निष्कपट आणि निरपेक्ष धर्माचा पुरस्कार जे ऋषीमुनी निर्मत्सर झालेले आहेत, निष्काम झालेले आहेत, निष्कपट आहेत, त्यांनी याचा पुरस्कार केलेला आहे. भागवतामध्ये जे तत्व वर्णित आहे, ती जी वस्तू आहे ती वस्तू शिवदम अत्यंत कल्याणकारी आहे. आणि ती वस्तू त्रिविध तापांचा नाश करणारी, त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावडशी निर्वाणी. तिन्ही तापांचा नाश करणारी आहे, निरसन करणारी आहे. आणि तिचाच भागवतामध्ये पुरस्कार केलेला आहे. तिचं याच्यामध्ये वास्तव्य आहे. वेद्यं वास्तव मात्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. ही शिवदम आहे, कल्याणकारक आहे. आणि तिलाच आपण जाणून घेतलं पाहिजे. श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरा. वेदव्यासांनी या भागवताची रचना केली आहे. इथे ईश्वराशिवाय कोणत्याही गोष्टीला महत्त्व नाही. आणि त्यांनी वर्णन केलेली जी शिव कल्याणकारक वस्तू आहे ती जर जाणून घेतली भागवताच्या माध्यमातून,
तर तुम्हाला इतर शास्त्र पाहण्याची जरूर नाही. ज्याने अमृताची चव घेतली त्याला इतर रस चाखण्याची काहीही आवश्यकता नाही. ज्याने समजा 100 रुपयाची नोट ज्याच्या खिशात असेल त्याला मग इतर चिल्लर ठेवण्याची जरूर नाही. कारण ती 1-1 रुपयाची जी काही चिल्लर आहे त्याची सारी किंमत त्या 100 रुपयाच्या नोटेत आहे. उलट ती चिल्लर काही वेळेस खिशाला जड होती. त्यामुळे चिल्लर देऊन ती 100ची नोट आपण खिशात ठेवतो, कारण चिल्लर सांभाळणं कठीण आहे. एकच नोट सांभाळणं शक्य आहे किंवा सोपं आहे. तसं इतर शास्त्र वाचा, इतर उपास तपास करा, इतर काही आराधना करा, त्यापेक्षा श्रीमद भागवत शास्त्र आणि त्याच्यात वर्णन केलेला तो परमात्मा आहे, शिवतत्व आहे, सत्यतत्व आहे, त्याचीच आम्ही उपासना करतो. असं मंगलाचरणामध्ये सद्योरुद्यवरुध्यतेत्र कृतिविः शुश्रुविस्तज्जनात्. जेव्हा मनुष्य जेव्हा या सत्य परमात्म्याची विषयी जाणून घेण्याची इच्छा करतो, भागवताच्या माध्यमातून आपण भागवताचं श्रवण करूया, आपण भागवत ऐकूया, आपण भागवताचा अभ्यास करूया, श्रवण करू, पठन करू, निधिध्यासन करू, अध्ययन करू. तर जेव्हा अशी इच्छा व्यक्तीच्या मनात निर्माण झाली तेव्हा तात्काळ एक गोष्ट घडून येते, ते म्हणजे तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये निवास करण्यासाठी उत्सुक झालेला असतो आणि तात्काळ त्याचा प्रवेश आपल्या हृदयामध्ये होतो. सद्योरुद्यवरुध्यतेत्र कृतिविः शुश्रुविस्तज्जनात्. वाचणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये आणि जो कोणी ते कथन करतोय, वक्ता आणि श्रोता, या दोघांच्याही हृदयामध्ये तो परमात्मा वास करतो. घाईघाईने धावत येतो. तो भीती लागी जीवा लागलीसे असं तो धावत येतो. धावत चालती मागे मागे. तेव्हा इथे जे काही विशुद्ध तत्व आहे, या विशुद्ध तत्वाचं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. ती ऐकण्याची इच्छा निर्माण होते मनामध्ये. परमेश्वराच्या कृपेशिवायही ती इच्छा निर्माण होत नाही. परमेश्वराची कृपा असेल तरच ती इच्छा निर्माण मनात होते. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अत्यंत जन्मोजन्मीची पुण्य असेल तेव्हाच त्या परमात्म्याविषयी, विठ्ठलाविषयी गोडी निर्माण होते. एकदा का व्यक्तीने भागवत शास्त्राचं अत्यंतिक श्रद्धेने अध्ययन केलं, एकदम नाही होणार. थोडं थोडं रोज जर आपण ती सवय करून घेतली, एकच श्लोक वाचा दररोज, त्याचा अर्थ समजून घ्या. एकदा वाचल्यानंतर तुम्हाला तो अर्थ लक्षात येणार नाही. पहिल्यांदा ते मुखात शब्द येणार नाही, मुखात बसणार नाही, मुखात बसलेले स्मरणात राहणार नाही. हे सर्व त्याच्यात अडीअडचणी येणार आहेत. परंतु हे कामक्रोध पर्वत पडले आड, कामक्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे. हे मोठे मोठे पर्वत आहेत इच्छा अपेक्षेचे, आणि हे ओलांडून जायचं आहे. तेव्हा त्या व्यक्तीला परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं. आणि हे जे शास्त्र आहे भागवत शास्त्र, हे सर्वार्थाने परिपूर्ण आहे. हे परिपूर्ण झालेलं शास्त्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला त्याचा लाभ झाला आहे, याच्यात काय काय आहे, कोणते कंटेंट्स याच्यामध्ये, मूलद्रव्य मूल घटक कोणते आहे. निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं नौरहो रसिका भुवि भावुका. वेद, शास्त्र, पुराण यांचा जो वृक्ष आहे, त्या वृक्षाला आलेलं परिपक्व फळ
आणि त्या परिपक्व फळात जो अमृत रस भरलेला आहे, त्या अमृत रसाने संपृक्त झालेलं जे फळ आहे ते म्हणजेच हे श्रीमद भागवत आहे. आणि या फळाला शुकदेव रूपी पोपटाचा स्पर्श, मुखाचा स्पर्श झालेला आहे असं सांगतात की पोपटाने ज्या फळाला टोच मारली असेल ते फळ अतिशय मधुर असतं. पूर्वी असं होतं की जी मुलं बोलत नव्हती लवकर, त्यांना पोपटाने टोच मारलेलं फळ खाऊ घालीत होते, म्हणजे तो लवकर बोलायला लागायचा. मुकम करोति वाचालम, जो मूक असेल तो त्याच्याकडनं ती वाचा लवकर त्याची सुरू होत होती. त्यामुळे शुकदेवांच्या संपर्कामुळे हे फळ निश्चित याच्यात माधुर्य आहे हे सिद्ध होतं. जे फळ गोड असेल त्याच फळाला पोपट, त्याला ते अंतर्ज्ञान असतं, त्याच फळाला तो पोपट चोच मारित असतो. आणि ते जर आपण भक्षण केलं तर आपल्याला त्याची मधुरतेचा एक स्वाद घेता येतो. मग आता हे किती वेळ घ्यायचं? भागवतकार सांगतात, पिबत भागवतम रसमालयम. हा भागवत रूपी रस, फळाचा रस, आलयम. आलयम म्हणजे आपला जीवन असेपर्यंत, आपण जिवंत असेपर्यंत हा जीवन हे सेवन केलं पाहिजे. हा जीवन सेवन केलं. नवरस असतात भोजनातले, साहित्यातही नवरस असतात. आणि साहित्यातला 10वा रस म्हणजे भक्तिरस. भागवतात भक्तिरस आहे. आणि भोजनातल्या शेवटचा जो 10वा रस आहे तो म्हणजे अमृत रस. तो 10वा रस आहे भोजनातला. साहित्यातला भक्तिरस हा 10वा रस आहे. आणि हा तुम्ही आयुष्यभर याचं सेवन करा. अजन्म श्रीमद भागवताचं सेवन करा, रात्रंदिवस सेवन करा. सेवन करा म्हणजे कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा सांगितलं. तुम्ही भाविक असाल, तुम्ही भाविक असलेच पाहिजे. महुर हो रसिका भुवी भावुका. तुम्ही भाविक असाल. या पृथ्वी तळावर जोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे तोपर्यंत तुम्ही भाविकतेने जगा. निरीश्वरवादी राहू नका, नास्तिक राहू नका, ईश्वरवादी व्हा. आणि ईश्वर असेल तर भाविकता पाहिजे, तिचा आधार भक्ती असतो. आता हे झालं भाविकतेने, भक्तीने. पण अजून एक शब्द वापरलेला आहे भागवतकारांनी, रसिका भुवी भाविका. नुसता श्रोता भाविक असून चालत नाही, तर रसिक असला पाहिजे, रसज्ञ असला पाहिजे. रसज्ञ नसेल तर बकबक खाण्यातही अर्थ नाही, चवीने खायचं. कारण रसिकता असेल, चव असेल तर रसिकता असेल, चव असेल तर रसिकता आहे. आता काही वेळेस त्या एखाद्या स्तोत्राची किंवा एखाद्या ग्रंथाची अशी इतकी पारायण करा, तितकी पारायण करा असं सांगितलं जातं, किंवा 11 करा, 21 करा, आवडतं नाही एवढे करा. काही जरूर नाही तशी. अहो इतके फास्टमध्ये म्हणतात, इतके फास्ट असतात की नुसती जीभ फक्त ती रेटली जाते, पण आतमधला जो रस आहे तो मात्र चाखायला मिळत नाही. डोळे मिटून घ्यायचे, का इकडे खाजवत बसायचं, तिकडे तोंड चालू. इतक्या पटकन सर्व प्रेरणायुधा. अहो तुम्ही 1 तास काय लागतो विष्णू सर? मी तर 10 मिनिटात म्हणतो, 10 मिनिटात म्हणतो.
परमात्म्याचा रस कसाही संपवू नका. चॉकलेटची गोळी असते ती आपण गिळून घेतो का? ती गिळत नाही, ती चघळावी लागते, कारण त्याचा स्वाद चघळण्यात आहे. पटकन घशात टाकली आणि पाणी प्याले, कसं काय होतं चॉकलेट मला काय माहिती, मी गिळून घेतो. परमात्म्याचा रस रसिक होऊन भागवताचं श्रवण करा, पठन करा, अध्ययन करा. दशमस्कंदामध्ये गोपीगीत वगैरे तुम्ही पहा, किती सुंदर असं त्याच्यामध्ये वर्णन आहे, शृंगार रसाने युक्त असं ते वर्णन आहे. परंतु इथे मात्र तो श्रवण करणारा, कथन करणारा असा वक्ता आणि श्रोता हा रसिक असला पाहिजे, तरच त्याचा आनंद आहे, तो दिव्यानंद असतो. कसं तरी संपवायचं म्हणून संपवू नका, एकचदा करा, परंतु समजून घ्या, समजून घ्या. आरडाओरडी करून अभंग म्हटले जातात, वेगवेगळ्या चाली देऊन मोठमोठ्याने. जो गातो त्यालाही समजत नाही, कुठे शब्द तोडून टाकेल ते सांगता येत नाही, ऐकणाऱ्यालाही काही समजत नाही. एवढ्या कशाला आरोळ्या मारतायत? एवढ्या मोठ्याने आरोळ्या मार. आधीच स्पीकरचा आवाज मोठा असतो, तुमचा आवाज श्रोत्यांपर्यंत ऐकायला म्हणून स्पीकर तिरून होते, म्हणजे याचा आवाज मुळात मोठा, त्याच्यात पुन्हा स्पीकर, मग काय त्याचा काय रस मिळेल? तो रस येथे नाही. एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही. कारण इथे परमार्थामध्ये समरसता पाहिजे, वखवखता नको, समरसता असली पाहिजे. आणि हे त्या वक्त्यामध्ये भाविकता आणि रसिकता असली तर ईश्वराविषयी प्रेम निर्माण होतं. आपल्या मुलाने, आपल्या घरातला छोटा बालक असेल, त्याने कसाही तो चित्र काढलं, सूर्याचं म्हणा, नदी म्हणा, काही म्हणा होतं, पण आपण किती रसिकतेने पाहतो. तिथे एखाद्या नावाजलेल्या चित्रकारासारखं हे झालं नाही असं काही म्हणतो का? नाही. त्याने सूर्य काढला आहे, सूर्याला त्याचं गोलाकार त्या सूर्याचं तोंड केलेलं नसेल, तिरपतार्पक काही असेल, 4-5 अशा त्या काड्या इकडे तिकडे काढलेल्या असतील, पण ती संकल्पना त्या मुलाने स्पष्ट केली आहे, हे महत्वाचं आहे. ही संकल्पना त्याच्यातून प्रकट होते आहे. हे चित्र नसतं तर त्याची संकल्पना आपण समजून घेतो. मग ते झाड आहे, ती झोपडी आहे, हे चित्रातले विषय असतात. त्या संकल्पना मुलांना समजाव्या यासाठी ही सगळी योजना आहे. आणि त्यामुळे त्यांनी चित्र कसं काढलं याला महत्त्व नाही, तर त्याला त्या संकल्पना त्याने त्या विचारात घेतल्या आहे की नाही हे महत्त्वाचं. तसं भागवतामध्ये जी काही भक्तीची संकल्पना आहे ती आपण रसिकतेने समजून घ्या. एक श्लोक पाठ करा. मंगलाचरणाचे 3च श्लोक जरी तुमचे पाठ तुम्ही केले तरी 12 स्कंदाचं सर्व दिव्यत्व, भव्यत्व आणि प्रासादिकत्व या 3 मंगलाचरणाच्या श्लोकात आहेत. नका बाकीचं पाठ करू, 3 श्लोक पाठ केले तरी चालेल. पहिल्या श्लोकात आहे सत्य, दुसऱ्या श्लोकात आहे शिवदम. मंगलाचरणाचा पहिला श्लोक सत्याचा सत्यम परम धीमहि, आम्ही सत्याचा पुरस्कार करतो. दुसऱ्या याच्यात शिवम, आता जिथे सत्य असेल तिथे कल्याणकारकता असेल. तो पुढचा जो शब्द आहे तो तिथे गुप्त आहे. काही त्या इंग्रजी वाक्यामध्ये करता हा गुप्त असतो. जसं एखाद्या न्यायालयाचा विषय घेतला, 3 जणांचा बेंच असतो, म्हणजे एखाद्या विषयावर 3 जण न्यायाधीश नेमलेले असतात. त्याच्यातले
2 न्यायाधीश त्या ठरावाच्या किंवा त्या याच्या बाजूने असतील आणि तिसरा जरी त्याच्या बाजूने नसेल, तटस्थ असेल, तरी तो ठराव पास होतो. त्याचं कारण 2 जणांनी त्याला संमती दिली आहे, म्हणजे तिसऱ्याचीही संमती त्याच्यात गृहीत धरली जातेच. जरी त्यांनी प्रत्यक्षात दिली नाही तरी तो ठराव पास होतोच. मग इथे सत्य पास झाला आहे, शिवम पास झाला आहे, तर सुंदरम तिसरा तर पास होणारच आहे ना. म्हणजे जे सत्य आहे, जे शिव आहे, ते सुंदर असणारच. आणि या 3 शब्दामध्येच भारतीय संस्कृती आहे. सत्यम, शिवम, सुंदरम हीच भारतीय संस्कृती आहे. आणि भारतीय संस्कृतीचाच पुरस्कार या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि म्हणून या 3 श्लोकांना अतिशय महत्त्व आहे. पुन्हा एकदा आपण त्याच्याकडे पाहूया. जन्माद्यस्य यतोन्मयात् इतरतश्चार्थेषु विघ्नस्वरात् तेने ब्रह्महृदाचादिकवये मह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो स्मृशा धाम्ना स्वेन निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्म प्रोजितकैतोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा पररीश्वरः सद्योरुद्यवरुध्यतेऽत्र पृथिवी शुश्रुवी सच्छनात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मौढो रसिका भुवि भाविका श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण लक्ष्मीनारायण 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 नारायण नारायण बद्रीनारायण 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 नारायण नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.